Good morning, all of you. The last class we have discussed about this vehicle on a banked curve road. Correct? Today is discuss about the speed limits. There are two types of speed limits. One is a lower speed limits, another is a upper speed limits. And vehicle along a banked curve road, there are three properties. One is a most safe speed, and this is a angle of banking. This is a last speed limits, and this is a safe speed. Vs is equal to under root Rg tan theta, theta is equal to tan inverse V square by Rg. This is angle of banking, this is a Vs, and today is last to discuss about the speed limits. There are two types of speed limits. One is a lower speed limits, another one is a upper speed limits. Today is discuss about this. Correct? And then what is mean by speed limits, lower speed limits and upper speed limits? What is this? This Vs is equal to under root Rg tan theta. Okay. आता हा फॉर्म्युला दिसतो तुम्हाला Vs is equal to under root Rg tan theta. For example, this is a path. This is one of the vehicle. Correct. मग या व्हेकलचं एक्झॅक्टली स्पीड म्हणजे इक्वल स्पीड काय असणार? Vs is equal to under root Rg tan theta. मग Vs is equal to under root Rg tan theta या व्हेकलचा स्पीड Vs पेक्षा जर कमी असेल त्याला स्पीड लिमिट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल Vs. ओके. आता हा या स्पीड पेक्षा हा कमी असला पाहिजे तर याला आपण लोअर स्पीड लिमिट्स म्हणतो. समजा Vs पेक्षा ग्रेटर असेल या व्हेकलची स्पीड तर त्याला आपण अपर स्पीड लिमिट्स म्हणतो. लोअर स्पीड लिमिट्स, अपर स्पीड लिमिट्स. करेक्ट. फॉर एक्झाम्पल Vs. आता Vs इज लेस दॅन m v square divided by r. This means Vs is less than m v square by r. म्हणजे याचा अर्थ स्पीड लिमिट तुमच्या सेंट्रिपिटल फोर्स पेक्षा कमी आहे. करेक्ट. म्हणजे याला आपण काय म्हणतो? लोअर स्पीड लिमिट्स म्हणतो. जर याच्यापेक्षा जर जास्त असेल तर याला काय म्हणतो आपण? सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो तिथं. मग सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये पॉसिबल नाही सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी. दॅट्स वाय देयर आर टू टाइप्स ऑफ स्पीड लिमिट्स. वन इज अ लोअर स्पीड लिमिट्स, अनदर वन इज अ अपर स्पीड लिमिट्स. लोअर स्पीड लिमिट्स हा जो व्हेकल आहे या व्हेकलचं एक्झॅक्टली म्हणजे इक्वल व्हेलॉसिटी काय त्याचं म्हणजे या रनिंग या व्हेकलचं जे रनिंग जे आहे म्हणजे मोशन जे आहे ते मोशन म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय Vs इज इक्वल टू अंडर रूट Rg tan थीटा. पण आपल्याला माहित आहे की व्हेकल नेव्हर बी मूव्हिंग विथ दिस व्हेलॉसिटी अंडर रूट Rg tan थीटा. हा गाडी हा एखादा व्हेकल एखादं ऑब्जेक्ट कधीच या स्मूथ सरफेस वरती या स्पीड नुसार एक्झॅक्टली या स्पीड नुसार जात नाही. कधी जास्त होते तर कधी कमी होते. जर कमी होत असेल तर त्याला आपण लोअर स्पीड लिमिट म्हणतो. जर जास्त होत असेल तर अपर स्पीड लिमिट होतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हा व्हेकल या स्पीडनं एक्झॅक्टली स्पीड याचं काय इक्वल स्पीड Vs इज इक्वल टू अंडर रूट Rg tan थीटा. मग याच्यापेक्षा कमी जास्त कसं होईल? फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड दिस इज अ रोड सरफेस. म्हणजे जसा तुमचा स्मूथ सरफेस ऑफ रोडचा जसं बदलत गेला तसं तुमचं फ्रिक्शन एक वेळेस कमी होते एक वेळेस जास्त होते. या पॉसिबल फेनॉमिनॉनमुळे आपल्याला काय होतं? एक अपर स्पीड लिमिट्स भेटतं, दुसरा लोअर लिमिट्स भेटतं. ते आपल्याला पाहायचं आहे. करेक्ट. तुम्हाला समजलं Vs इज नेव्हर बी moving with this velocity under root Rg tan theta may be lower, may be higher, because what is the reason? Force of friction between tires of vehicle and road surface. That's why this reason in this case vehicle along a banked curve road, there is a speed limits. There are two types of speed limits: upper speed limits, lower speed limits. This is the case. Vs is less than this speed. Vs is less than under root Rg tan theta. म्हणजे याचा अर्थ लोअर स्पीड लिमिट कधी म्हणायचं? लोअर स्पीड लिमिट्स. करेक्ट. व्हॉट इज बाय लोअर स्पीड लिमिट्स? Vs is less than under root Rg tan theta. म्हणजे हा जो मोस्ट सेफ स्पीड जे आहे याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे आपण लोअर स्पीड लिमिट म्हणतो. मग याच्यापेक्षा जर जास्त जर असेल ग्रेटर दॅन Vs is greater than under root Rg tan theta. याला काय म्हणतो आपण? अपर स्पीड लिमिट.
हा इक्वल आहे. या फॉर्म्युल्यापेक्षा हा व्हेकल एकतर कमी असेल तर त्याला लोअर स्पीड लिमिट म्हणतो. या फॉर्म्युल्यापेक्षा जास्त जर असेल त्याला आपण अपर स्पीड लिमिट म्हणतो. ते आपल्याला पूर्ण डेरिव्हेशन मध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन करायचं. लास्ट क्लासमध्ये आपण व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये दोनच क्वांटिटी पाहिले होते. आपण मोस्ट सेफ स्पीड म्हणजे Vs is equal to under root Rg tan theta and this is the angle of banking. Theta is equal to tan inverse V square by Rg. Today is discuss about the speed limits in case of lower speed limits. Today is discuss about. So now from this figure, how many components in this force acts on the vehicle? या diagram मध्ये या vehicle वरती किती component acts होईल पहा. There are 4 components. There are 2 normal reaction, n cos theta, n sin theta, fs cos theta, fs sin theta. 2 vertical component, 2 horizontal component. But 2 vertical component both are parallel but opposite in direction. Correct? म्हणजे याचा अर्थ 2 vertical component जे आहेत ते पॅरलल मध्ये आहेत, पण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट दोघं पण पॅरलल मध्ये आहेत, पण ते अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे या दोघांमध्ये निगेटिव्ह साइन येतं. करेक्ट? मग आता इथे कोण कोणाला बॅलन्स करतं ते आपल्याला पाहायचं आहे. Here n means normal reaction, f is a static friction between tires of vehicle and road surface, and this is the weight of mg, this is the angle of banking theta. Correct? Now the component n cos theta is the vertical component of normal reaction, n cos theta. Correct? Now what is the fs sin theta? The component fs sin theta, vertical component of friction force. Next, fs cos theta. What is fs cos theta? The horizontal component fs cos theta of frictional force. What is n sin theta? The horizontal component n sin theta of normal reaction. N sin theta, fs cos theta, both are horizontal in parallel, both are in opposite direction. That's why this is a vertical component, this is a horizontal component. Correct? N cos theta, f sin theta, both are parallel in vertical, upward vertical direction. Weight of mg vertically downward direction. N sin theta, fs cos theta, both are parallel in horizontal direction but opposite in direction. N sin theta, fs cos theta. What is n cos theta? The component n cos theta of normal reaction, fs sin theta of frictional force, fs cos theta horizontal component frictional force, n sin theta horizontal component of normal reaction. Now here आता या पॉइंट मध्ये हा तुमचा सेंट्रल पॉइंट, तुमचा व्हेकल, अँगल ऑफ बँकिंग, नॉर्मल रिएक्शन, हॉरिझॉन्टल कंपोनेंट, वर्टिकल कंपोनेंट, अँगल ऑफ बँकिंग, वेट ऑफ mg पूर्ण या डायग्राम मध्ये दिलं आहे. मग कोण कोणत्या सोबत कोणासोबत बॅलन्स आहे हे तुम्ही पहिला अगोदर हे करा. तुम्हाला माहिती आहे की आपण लास्ट क्लास मध्ये अँगल ऑफ बँकिंग मध्ये when a vehicle along horizontal curve road that must be provided centripetal force, म्हणजे याचा अर्थ इथून हा जो फोर्स इकडे ऍक्ट होतो म्हणजे याचा अर्थ का परफॉर्म होतो व्हेकल अलॉंग बँक कर्व रोड, बिकॉज दिस इज बॅलन्स्ड विथ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग त्या फ्रिक्शनल फोर्स मध्ये हे पॉसिबल, हे लोअर लिमिट अपर लिमिट कोणामुळे होतं ते फ्रिक्शनल फोर्समुळे होतं. कारण कधी कधी रोड जे आहे ते रफ सरफेस असू शकतो. त्या रफ सरफेस मध्ये फ्रिक्शनल फोर्स मे बी इन्क्रीजेस मे बी डिक्रीजेस. दॅट्स वाय वी हॅव टू डिस्कस अबाउट द स्पीड लिमिट्स, लोअर लिमिट्स, अपर लिमिट्स. करेक्ट? नाउ this is a vertical component n cos theta, f sin theta, but this is also vertical component, but this is a vertically downward, this is a vertical downward. That's why n cos theta, f sin theta is equal to mg. म्हणजे याचा अर्थ दोन वर्टिकल आहेत अपवर्ड मध्ये, अजून एक वर्टिकल आहे वेट ऑफ mg, ते डाउनवर्ड मध्ये आहे. मग कोण कोणासोबत बॅलन्स करतो पहा. n cos theta प्लस f sin theta is equal to mg. आता इथं पहा n sin theta, fs cos theta हे दोघं अपोजिट आहेत म्हणून दोघांमध्ये साइन काय येतो मायनस, इज इक्वल टू कोणता फोर्स दॅट मस्ट बी प्रोव्हाइड करते सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर बाय. करेक्ट? व्हॉट इज द फर्स्ट इक्वेशन? आता इक्वेशन पार्ट करायचं नाही, लक्षात ठेवायचं नाही. या सोर्स पॉइंट फक्त डायग्राम वरून आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. आता पहा व्हर्टिकल कंपोनेंट दोन कोणते आहेत पहा, एक n cos theta आहे, दुसरा fs sin theta आहे. मग या दोघांना व्हर्टिकल अजून एक कोणता कंपोनेंट आहे वेट ऑफ mg, म्हणजे हे दोघं एकमेकांसोबत बॅलन्स करतील आणि हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत, एकाच डायरेक्शन मध्ये आहेत म्हणून तिथं काय येतं प्लस साइन येतं. काय ते इक्वेशन सांगा, n cos theta प्लस fs sin theta
is equal to mg. Now this is equation number 1. Now second equation, fs cos theta n sin theta both are horizontal but opposite direction. काय येतं मग याच्यामध्ये opposite म्हणजे which sign, n sin theta minus fs cos theta is equal to centripetal force m v square by r. Here speed limits, there are two types of speed limits. One is a lower speed limits, another is a upper speed limits. So lower speed limits साठी आपण v1 consider करू, correct? v1 आपण consider करू. Equation number 2. Divide equation 2 by 1. Divide equation 2 by 1. What is equation 2? This is m v1 square by r into what is equation number 2? This is mg is equal to n sin theta minus fs cos theta divided by n cos theta plus fs sin theta. Equation number 3. Correct? Here m get cancelled. We know all of you what is a frictional force formula, general formula. Fs is equal to mu s n. Mu s is the coefficient of friction between tires of vehicle and road surface. Okay. आता या इक्वेशन 3 मध्ये जिथं f दिसतं fs त्या ठिकाणी mu s n सबस्टिट्यूट करा. What will get? v1 square divided by rg. m get cancelled. Okay. Here n sin theta minus what is fs? Mu s n cos theta divided by n cos theta plus mu s n sin theta. Now this is equation number 4. या इक्वेशनला डिवाइड इक्वेशन 4 by n cos theta on RHS. म्हणजे राइट हँड साइडला प्रत्येक कॉम्पोनंटला n cos theta ला काय करायचं, डिवाइड करायचं प्रत्येक कॉम्पोनंटला. ठीक आहे, काय ते पहा मग v1 स्क्वेअर डिवाइडेड बाय rg इज इक्वल टू n sin theta. कशाने डिवाइड करायचं आपल्याला? n cos theta डिवाइडेड बाय n cos theta माइनस mu s n cos theta डिवाइडेड बाय n cos theta divided by n cos theta divided by n cos theta plus mu s n sin theta divided by n cos theta. Correct? Here n get cancelled. N cos theta cancel. N cos theta cancel. Here n get cancelled. We know all of you sin theta divided by cos theta is equal to which component? This is a tan theta. So what will get equation? हा सबस्टिट्यूट केल्यानंतर या इक्वेशन 4 मध्ये n get cancel, n cos theta cancel. मग राहतं काय लास्टला इक्वेशन? आपल्याला v1 काढायचं आहे. आपण v1 काय कन्सिडर केलं स्पीड लिमिट्स मध्ये? लोअर स्पीड लिमिट्स म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी. काय तर मग सांगा? दिस इज v1 स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. करेक्ट? आता इथे n गेट कॅन्सल झाला. sin थीटा डिवाइड बाय cos थीटा काय येतं मग इथं? tan theta. Okay. Next minus what is mu? Only mu s. Mu s is the coefficient of friction between vehicles of tire and road surface. Here n cos theta divided by n cos theta get cancelled. Here 1 plus here also mu s sin theta divided by cos theta. Here tan theta. This is a v1 square by rg tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. मग आपल्याला काढायचं काय? v1 काढायचं आहे. म्हणजे काय v1 काय? लोअर स्पीड लिमिट. इकडे पहा आता हा rg डिवाइड मध्ये इकडे आल्यानंतर न्यूमरेटर मध्ये येईल मल्टिप्लिकेशन rg. व्हॉट इज द कॉम्पोनंट? tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. Okay, take a square root. v1 is equal to under root rg
tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. This is equation number 5. This is a minimum speed, v minimum or lower speed. Okay, and next class we have to discuss about the upper limits. सिमिलर एक्सप्रेशन, सेम डेरिवेशन आहे, फक्त कंडिशन वेगळं आहे. तर आता आपण स्पीड लिमिट मध्ये दोन टाइप पाहिला आपण. करेक्ट. पहिलं टाइप आहे, फर्स्ट टाइप आहे आपला लोअर लिमिट, दुसरं टाइप आहे अप्पर लिमिट. करेक्ट. तर लोअर टाइप मध्ये काय कंडिशन आहे आपल्याला एक्झॅक्टली समजा फॉर एक्झाम्पल एखादं टर्निंग पॉइंट आहे. फॉर एक्झाम्पल मग त्या टर्निंग पॉइंटला जर एखादं व्हेकल टर्न होत असेल तर त्याचे एक्झॅक्टली इक्वल स्पीड काय आपण लास्ट क्लासमध्ये काढलेलं आहे. करेक्ट. vs इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. मग मे बी तिथं जर समजा रफ सरफेस जर आला असेल मग तिथं तुमचा स्टॅटिक फ्रिक्शन चेंज होते. स्टॅटिक फ्रिक्शन चेंज झाल्यामुळे त्या व्हेकलचं स्पीड चेंज होते. मे बी अप्पर मे बी लोअर, एक तर मॅक्झिमम होईल एक तर मिनिमम होईल. म्हणजे अशा कंडिशनमुळे आपण काय करतो की vs इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा जे आहे ते इक्वल स्पीड जर असेल त्या व्हेकलचा, मग त्या फॉर्म्युल्यामध्ये vs इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा जे आहे, जर समजा ते vs पेक्षा जर त्या व्हेकलचा स्पीड जर कमी झाला तर त्याला आपण काय म्हणतो लोअर स्पीड लिमिट. समजा त्या vs इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा त्या स्पीड पेक्षा त्या व्हेकलचं स्पीड जर जास्त झालं असेल तर त्याला काय म्हणतो आपण अप्पर स्पीड लिमिट. म्हणून त्याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत, त्या कंडिशन नुसार ते आपण सॅटिस्फॅक्शन केलं. सेम फॉर्म्युला आता इथं काय पहा लोअर लिमिट मध्ये v1 इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. पण नेक्स्ट v2 मध्ये काय v2 अप्पर लिमिट मध्ये काय फक्त साइन चेंज होते. इथं मायनसच्या ठिकाणी प्लस येईल, इथं प्लसच्या ठिकाणी मायनस येईल, बट दिस कन्सेप्ट इज व्हेरी डिफरंट. मग या डायग्राम मध्ये आपण फर्स्ट काय डिस्कस केलं त्याच्यामध्ये चार कंपोनेंट आहेत. एक दोन नॉर्मल रिएक्शनचे, दोन फ्रिक्शनल फोर्सचे. पण ह्याच्यामध्ये दोन व्हर्टिकल कंपोनेंट आहेत. इथं पहा n cos थीटा काय आहे, मग दिस अ व्हर्टिकल कंपोनेंट n cos थीटा ऑफ कोणाचा आहे हा नॉर्मल रिएक्शन. नेक्स्ट f sin थीटा. f sin theta is also vertical component of frictional force. n sin theta and f cos theta both are horizontal component of, one is a normal reaction, another one is a frictional force. n sin theta f cos theta दोघं horizontal direction मध्ये आहेत. कारण ते दोन्ही horizontal मध्ये आहेत. दोघं पॅरलल आहेत पण ते दोघांना ऑपोजिट असल्यामुळे इथं काय साइन येते, इथं मायनस येतं. म्हणजे याचा अर्थ हा व्हेकल टर्न होताना हा n sin theta काय कॉम्पोनंट कोणतं फोर्स सॅटिस्फाईड करते, कोणतं नेसेसरी फोर्स प्रोव्हाइड करते, सेंट्रिपिटल फोर्स m v1 स्क्वेअर बाय r. तर v1 काय घेतलं आपण लोअर स्पीड साठी आपण v1 कन्सिडर केला. ठीक आहे. तुम्ही इथं v मिनिमम घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. करेक्ट. n cos थीटा इथं प्लस कसं आलं पहा, n cos थीटा वरच्या साईडला, fs sin थीटा वरच्या साईडला, म्हणजे वर्टिकल अपवर्ड डायरेक्शन आहे. बोथ आर पॅरलल, त्या दोघांचा डायरेक्शन सेम आहे म्हणून इथं प्लस आला. बट कोणासोबत बॅलन्स करतं वेट ऑफ mg इज इक्वल टू mg घेतला. इथं काय दोन्ही हॉरिझॉन्टल कंपोनेंट n sin थीटा f cos theta both are opposite direction, that's why we have to take minus sign, but this n sin theta is provided necessary centripetal force m v1 square by r. करेक्ट. दोघांना डिवाइड इक्वेशन 2 by 1 करा, m गेट कॅन्सल, हे इक्वेशन भेटतं. या इक्वेशन मध्ये जनरल आपला स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला f इज इक्वल टू म्यू एस एन या फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर म्यू एस काय, म्यू एस इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस. मग या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर n गेट कॅन्सल, n cos थीटा हे कॅन्सल होऊन जातं. याच इक्वेशनला काय करायचं, n cos थीटा राईट हँड साइडला डिवाइड करायचं इक्वेशन. ओके. मॅथमॅटिकल अरेंजमेंट करून मग लास्टला तुम्हाला इक्वेशन भेटतं. आपल्याला रिलेशन माहिती आहे मॅथमॅटिकल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin थीटा डिवाइड बाय cos थीटा इज इक्वल टू tan थीटा. मग इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला हा इक्वेशन भेटतो. हा जो डिवाइडेड मध्ये आर जी आहे डिनॉमिनेटर मध्ये, इकडल्या साईडला नंतर न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लिकेशन फॅक्टर मध्ये, मग तेव्हा तुम्हाला लास्ट इक्वेशन भेटते. ते तुमचं झालं लोअर स्पीड लिमिट v1 इज इक्वल टू अंडर रूट आर जी tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. This is all about the speed limits in case of lower speed limits. Okay. हे पण डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे. डिफाइन अँगल ऑफ बँकिंग, डिफाइन बँक्ड कर्व रोड अँड डिराइव द एक्सप्रेशन ऑफ मिनिमम सेफ्टी स्पीड. सेफ्टी स्पीड काय असेल मग तिथं कंडिशन लिहायचे तुम्हाला. एमसीक्यू मध्ये पण विचारतं
की लोअर स्पीड लिमिट कशासाठी म्हणतो v1 इज इक्वल टू v इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. बट ते जर स्पीड कमी झालं असेल तर लोअर स्पीड म्हणजे लेस दॅन असेल आर जी टॅन थिटा. मग तिथं अजून एक मोस्ट फॅक्टर आहे. फॉर एक्झाम्पल v1 इज लेस दॅन सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स पेक्षा कमी असेल तर चालते, मग काही प्रॉब्लेम नाही, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन ऑब्विसली परफॉर्म करू शकते. बट त्याच्यापेक्षा जर जास्त जर झाला असेल तर कॉम्पोनंट, मग तिथं सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार नाही. म्हणजे याचा अर्थ तिथे सेंट्रिपिटल फोर्स अब्सेन्स आहे. म्हणजे याचा अर्थ तिथं सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त झाला ॲज कम्पेअर टू v1 स्पीड, v मिनिमम. त्या v मिनिमम पेक्षा जास्त स्पीड झाला असेल म्हणून असं पॉज करू शकतो. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल इट इज द टॅन थिटा मायनस म्यू. समजा टॅन थिटा इज व्हेरी मच ग्रेटर दॅन म्यू एस. आता म्यू एस पेक्षा जर हा मोठा झाला, मग आता इथं काय टॅन थिटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू एस. इथं म्यू एस सबस्टिट्यूट करा. म्यू एस मायनस म्यू एस काय काय होतं, आन्सर 0 येतो. मग काय येतं v1 इज इक्वल टू म्यू मिनिमम 0 येतो. समजा याच्यापेक्षा जर जास्त झाला असेल परपेंडिक्युलर कॉम्पोनंट तर ऑब्विसली 100% इथं 0 आन्सर येतो. करेक्ट. नेक्स्ट क्लासमध्ये आपण अपर लिमिट स्टडी करायचं. ठीक आहे.